नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। आता जर लाडक्या बहिणींना पुढचे हप्ते पाहिजे असेल तर त्यांनी हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक पात्र असणाऱ्या महिलेसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहेच की सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांना सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना काढली आहे व या योजनेमधून प्रत्येक पात्र असणाऱ्या महिलेला दर महिन्याला 1500 रुपये हे दिले जात आहेत। तसेच महिलांनी चूल आणि मूल यातून बाहेर पडण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। खूप साऱ्या महिला या योजनेचा लाभ सुद्धा घेत आहेत, परंतु आता शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची सूचना सांगितली आहे। आता ती सूचना कोणती आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात। तसेच तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी नवीन नियम लागू केलेला आहे। तो म्हणजे येत्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक पात्र असणाऱ्या महिलेने तसेच या योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्या प्रत्येक महिलेने ई-KYC करणे बंधनकारक आहे। प्रत्येकाने ही ई-KYC केलीच पाहिजे, कारण जर तुम्हाला पुढचा हप्ता पाहिजे असेल तर आता ई-KYC करणे खूप गरजेचे आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही ही ई-KYC घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्ही करू शकता। आता ती कशी करायची ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात। लाडक्या बहिणींनो, आता ही ई-KYC करणे बंधनकारक का आहे अशा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, तर याचे कारण असे आहे की या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या बऱ्याच महिलांनी आणि पुरुषांनी बोगस कागदपत्रे बनवून तसेच वय कमी दाखवून या योजनेचा लाभ घेत आहेत। हे आता सरकारच्या लक्षात आले आहे, त्यामुळे सरकारने आता प्रत्येक पात्र असणाऱ्या महिलांना ई-KYC करणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे। या योजनेचा फॉर्म भरण्यापूर्वी सरकारने काही अटी व नियम सांगितले होते, परंतु तरी देखील काही महिलांनी आपले वय कमी दाखवून तसेच बोगस कागदपत्रे जोडून या योजनेचा आतापर्यंत लाभ घेत आहेत। परंतु या सर्व गोष्टी निदर्शनास आल्यामुळे सरकारने आता कडक नियम लागू केले आहेत आणि हे जर नियम तुम्ही पाळला नाही तर इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला वाटत असेल की इथून पुढे तुम्हाला हप्ता हा मिळावा तर तुम्हाला ई-KYC करणे हे खूप गरजेचे आहे। अदितीताई तटकरे यांनी एक्सपोस्ट करताना असे सांगितले आहे की सर्व लाडक्या बहिणींना आधार ऑथेंटिकेशन करणे खूप गरजेचे आहे। आता हे कसे करायचे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला वाटत असेल की तुमचाही हप्ता महिन्याच्या महिन्याला यावा तर तुम्हाला ई-KYC करणे हे खूप गरजेचे आहे। ladkibaheen.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन तुम्ही ई-KYC करू शकता। त्यामुळे ज्या प्रत्येक पात्र असणाऱ्या महिला आहेत ज्यांनी आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता घेतलेला आहे त्या प्रत्येक लाडक्या बहिणीने त्या वेबसाईटवर जाऊन आपली ई-KYC पूर्ण करणे हे बंधनकारक असणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की आजपासून 2 महिन्याच्या आत तुम्ही तुमची ई-KYC पूर्ण करणे गरजेचे आहे। इथून पुढे जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत प्रत्येक वर्षी ही ई-KYC करणे बंधनकारक असणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी या वेबसाईटवरती जाऊन आपली ई-KYC पूर्ण करायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना फसवणूक करून तसेच बोगस कागदपत्रे जोडून आतापर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता घेतलेला आहे त्यांना शासनाकडून त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार आहे, असे महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे। आता ई-KYC करण्याबाबत GR आलेला आहे।
लाडक्या बहिणींनो, तुम्ही घर बसल्याही ई-KYC करू शकता। याविषयी संपूर्ण माहिती GR मध्ये सांगण्यात आलेली आहे आणि पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा ई-KYC घर बसल्या कशी करायची ते आपण आता समजून घेणार आहोत। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार प्रत्येक वर्षी पात्र असणाऱ्या महिलांनी ई-KYC करावी लागणार आहे। आता ही ई-KYCच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेची ही पडताळणी केली जाणार आहे। वरील सांगितल्याप्रमाणे वेबसाईटवरती सर्वात आधी तुम्हाला जायचे आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला ई-KYC बॅनर येईल। त्या बॅनरवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-KYC फॉर्म उघडेल। त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे व त्यानंतर कॅप्चा पूर्ण करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमतीदर्शन OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही जो फॉर्म भरताना मोबाईल नंबर जो दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येईल। तो OTP नंबर तुम्हाला तिथे टाकून क्लिक करायचे आहे। OTP तुम्ही टाकल्यानंतर तुमची जर ई-KYC केली असेल तर तुम्हाला यस म्हणून दाखवेल आणि जर नसेल तर तुम्हाला नो म्हणून असे दाखवेल। आता ज्यांना नो असे दाखवले आहे त्यांचा आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही ते तपासले जाईल। यानंतर तुमचा मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP नंबर टाकून सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। हा आधार क्रमांक टाकताना लक्षपूर्वक टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या वडिलांच्या किंवा पतीचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक OTP येईल। तो OTP नंबर तुम्हाला तिथे टाकून पुन्हा एकदा सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या जात प्रवर्ग निवडायचा आहे। यानंतर तुम्हाला पुढे विचारले जाईल की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा राज्य सरकारच्या स्थानिक मंडळात कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही असे विचारले जाईल। तिथे तुम्हाला होय किंवा नाही या दोन्हीपैकी एक ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। यानंतर तुम्हाला असे विचारले जाईल की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला लाभ घेत आहे। जर तुम्हाला तिथे होय किंवा नाही या दोन्हीपैकी एक ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तिथे तुम्हाला एक चेकबॉक्स दिसेल। त्या चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। यानंतर तुम्हाला एक सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल। तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज तुम्हाला आलेला दिसेल। तर अशा प्रकारे तुमची ई-KYC पूर्ण झालेली आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, दरवर्षी ही ई-KYC आता तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागणार आहे। आता ज्या महिलांचे पैसे अजून जमा झालेले नाहीत तर त्या महिलांनी सर्वात प्रथम तुमची ई-KYC पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना शेअर करा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।